काय स्केलेटल सिस्टीमचं मेन फंक्शन काय तुम्हाला काय वाटतं की का कशासाठी स्केलेटल सिस्टीम? सपोर्ट साठी अजून ब्लड सप्लाय मूवमेंट करण्यासाठी बरोबर. स्टोरेज कशाचं स्टोरेज? ठीक आहे. मग आता हे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. ठीक आहे. तर आता म्हणजे आता थोडक्यात काय एक्झाम्पल देता येईल? समजा बुजगावण्याचं एक्झाम्पल आपण घेऊया. ठीक आहे. जर आपल्याला बुजगावणं जर बनवायचं असेल तर आपण काय करतो? एक काठी घेतो. ठीक आहे. त्याला आडवी पण काठी घेतो आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे काही भुसा किंवा जे काही गोष्टी असतील ते भरतो. त्या काठ्या जर नसतील तर त्या बुजगावणं उभा राहील का? नाही उभा. बरोबर. तर त्या बुजगावण्याच्या काठ्यांचा जेवढा उपयोग आहे तेव्हा तोच उपयोग ह्या स्केलेटल सिस्टीमचा. ठीक आहे. ह्याच्यावर जेव्हा सगळ्या गोष्टींचं मास चढतं, फॉर एक्झाम्पल मसल असेल, फॅट असेल, स्किन असेल, ऑर्गन्स असतील, तर ते व्यवस्थित एका माणसाचं स्वरूप घेऊ शकतात, नाहीतर ते घेऊ शकत नाही. मग जसं पहिली गोष्ट आहे सपोर्ट, उभं राहणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचं काम हे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ऑर्गन्सना प्रोटेक्ट करण्याचं काम हे आहे. तेव्हा हा पण विचार केलाय की उद्या जाऊन मी जर कुठं भिंतीला जर थडकलो तर डायरेक्ट माझ्या हृदयाला घाव नाही बसला पाहिजे. त्यासाठी काय बनवलंय? रिइन्फोर्समेंट्स. ठीक आहे. किंवा उद्या जर मी खाली पडलो तर त्यासाठी असं नाही व्हायला पाहिजे की माझा मेंदू फुटलाय, तसं नाही व्हायला पाहिजे. त्यासाठी काय बनवलंय? स्कल. ठीक आहे. तर ऑर्गन प्रोटेक्टिंग द ऑर्गन्स फ्रॉम द एक्सटर्नल इंजुरीज, याचा खूप मोठा फंक्शन आहे आपल्या स्केलेटल सिस्टीमचं. दुसरं म्हणजे मुवमेंट. ठीक आहे. बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्सना मूव्ह करतात, पुढं सरकताय तिथंच राहतात. फॉर एक्झाम्पल झाडं तिथंच राहतात ना, त्यांना मूव्ह करायला काय आहे? त्यांना मुवमेंट्सला काय आहे? तर मुवमेंट्सला आपल्याला बोन सकट जॉईंट्स पण दिले. हे जे जॉईंट आहे, ती जॉईंट्स आर रिस्पॉन्सिबल फॉर, आणि ते त्याच ठिकाणी जॉईंट्स वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट्स असतात. फॉर एक्झाम्पल फिक्स्ड असतात, ते सायनोवियल जॉईंट्स असतात. ज्या ठिकाणी मुवमेंटची गरज आहे त्या ठिकाणीच आपल्याला मुवमेंट करणारे जॉईंट्स दिले. फॉर एक्झाम्पल हाताला इथं मुवमेंट, इथं जर मुवमेंट व्हायला लागली तर काय उपयोग आहे? काय उपयोग आहे? तर इथं फिक्स्ड जॉईंट्स असतात. ठीक आहे. तर हे झालं सगळं फंक्शन. अजून जे काही सांगितलं की ब्लड सप्लाय असं आपण म्हणू शकत नाही, पण ब्लड प्रोडक्शन, ब्लड मध्ये जे हिमोग्लोबिन असतं किंवा आरबीसी जे असतात, डब्ल्यूबीसी जे असतात, जे तुमच्या लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी त्या ज्या असतात, प्लेटलेट्स जे असतात, यांचं सगळ्यांचं प्रोडक्शन कुठून होतं? बोन्स पासून. तर कुठल्या बोन्स पासून होतं जनरली? तर स्केलेटनला दोन प्रकारे आपण डिवाइड केलं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये इंग्लिश येते जरा, ऍक्सियल आणि अपेंडिक्युलर. अपेंडिक्युलर म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हे जे मध्ये आता हा जो रॉड आहे तो आपण मिडलाईन बोलतो. मिडलाईन मध्ये असणारे जे बोन्स आहेत त्यांना आपण ऍक्सियल बोन्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल स्कल आहे, स्टर्नम आहे, पेल्विस आहे. तर हे सगळे जे बोन्स आहेत, ठीक आहे, तर वर्टेब्रल कॉलम आहे, हे सगळे ऍक्सियल बोन्स आहेत. अपेंडिक्युलर बोन्स म्हणजे काय? जे बाजूला आहे, अवे फ्रॉम द मिडलाईन. फॉर एक्झाम्पल ह्युमरस आहे, रेडियस आल्ना आहे, कार्पल बोन्स आहेत, टार्सल बोन्स आहेत. तर मग हे सगळे जे आहेत ते अपेंडिक्युलर बोन्स आहेत. मोस्टली अपेंडिक्युलर बोन्स जे आहेत these are for movements आहेत, हात पाय. ठीक आहे. आणि ऍक्सियल बोन्स जे आहेत ते सपोर्ट, त्याच्यानंतर बॅलन्स, त्याच्यानंतर प्रोटेक्शन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फॉर्मिंग ब्लड प्रोडक्ट्स. म्हणजे काय? आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स, न्यूट्रोफिल्स, युसिनोफिल्स, बेसोफिल्स, हे सगळे ब्लड मध्ये जेवढे जेवढे सेल्स असतात, ठीक आहे,
तर ते जे आहेत तर ते कोणाला बनवायचं आहे तर ते ऍक्सियल बोन्सना बनवतात. फॉर एक्झाम्पल स्टर्नम, क्लॅव्हिकल, ठीक आहे. त्याच्यानंतर पेल्विस कॅव्हिटी जी असते. म्हणजे आता काय आहे की जेव्हा मूल लहान असतं, अगदी आईच्या पोटात असतं, त्यावेळेला लिव्हर, स्प्लीन हे पण ब्लड फॉर्मिंग ऑर्गन्स आहेत. त्यांच्यामधून पण आरबीसी, डब्ल्यूबीसी तयार होतात. पण आपण जसं वाढलो, आता आपण ज्या एजमध्ये आहोत, आपल्याला पण तर गरज आहे. आरबीसी आपल्या 120 दिवसानंतर मरून जाणार आहेत, नवीन आरबीसी पण तयार व्हायला पाहिजे. तर मग हे स्टर्नम जे असतं, ह्याला म्हणतात स्टर्नम जे असतं. त्याच्यानंतर आता हा जो आहे तो पूर्ण पेल्विक बोन आहे. तर या पेल्विक बोन मध्ये एका बाजूला, दोन्ही बाजूला सेमच बोन आहे, ठीक आहे. तर हा पेल्विक बोनचे 3 पार्ट्स आहेत, इलियम, इस्चियम आणि खाली प्युबिस. तर इलियमला हे जे आहे ना, हे कसं आहे, हे कर्वेचर आहे. हे कर्वेचर प्रत्येकाला दिसते, हे कर्वेचर आहे, इथं पण आहे कर्वेचर. तर कर्वेचरला आपण काय म्हणतो, इंग्लिश मध्ये एक शब्द आहे क्रेस्ट किंवा क्रिसेंट हा शब्द आहे. तर ह्याला आपण काय म्हणतो, हा आहे बोन इलियम आणि ह्याला आहे क्रेस्ट. तर ह्याला आपण काय म्हणणार, इलियक क्रेस्ट म्हणतात. तर या इलियक क्रेस्टचा पण भाग असतो की अडल्ट्स मध्ये ब्लड प्रोडक्ट्स तयार होतात किंवा आरबीसी, डब्ल्यूबीसी हे इथून प्रोड्यूस होतात. ते हळूहळू मग बदलत राहतात. पहिल्यांदा भरपूर बोन्स करतात, जसं सवय वाढतं तसं तसं बोनमध्ये कॅल्सिफिकेशन जास्त वाढतं. कॅल्सिफिकेशन मध्ये मग त्यामुळे हे होत नाही. आता बोन मध्ये काय आहे, समजा जर एक बोन घ्यायला गेलं, नॉर्मली एक बोन घेऊ आपण, ठीक आहे. समजा असा बोन आहे. तर बोन मध्ये एक कॅल्सिफाईड भाग एक असतो, ठीक आहे, ज्याला आपण बाहेरचा जो भाग आहे जिथं पूर्ण कॅल्शियम सगळीकडे कॅल्शियम असतं. कॅल्शियम हायड्रॉक्सी ॲपेटाईट हा बोन मधला जो असतं, जे आपल्याला काय म्हणतो त्याला स्टिफनेस देतो किंवा हार्ड असतो, तो भाग असतो कॅल्शियम हायड्रॉक्सी ॲपेटाईटनं बनलेला. तर ठीक आहे. तर मग ह्याच्यामध्ये जो आहे तो कॉर्टेक्स, बाहेरचं जे असतात भाग त्याला कॉर्टेक्स म्हणतो आपण. बाहेरचा भाग आहे तो स्ट्रॉंग असतो, मोठा असतो. आणि मध्ये एक काय म्हणतो त्याला, पाईप सारखं असतं, त्याला आपण काय म्हणतो, मेड्युलरी कॅव्हिटी किंवा मेड्युला म्हणतो, ठीक आहे. सॉफ्ट मेड्युला विच इज सॉफ्ट. प्रत्येक ऑर्गन मध्ये मग स्कल असेल, हे आपलं ब्रेन असेल, त्याच्यानंतर किडनी असतील, ॲड्रिनल ग्लँड्स असतील, त्याच्यानंतर बोन्स असतील. तर प्रत्येक ठिकाणी बाहेरच्या भागाला कॉर्टेक्स म्हणतात आणि आतल्या भागाला मेड्युला म्हणतात. कॉर्टेक्सचं काम काय आहे की बाबा कॅल्शियम हायड्रॉक्सी ॲपेटाईट वगैरे ते सगळे जाऊन स्ट्रेंथ देणं. आणि आतला मेड्युलरी भाग जो असतो तो सॉफ्ट असतो आणि तो सगळा तिथं असतात सेल्स. बाहेर सेल्स नसतात, बाहेर काही सुद्धा नसतं, बाहेर फक्त हे सिमेंट असल्यासारखंच असतं. आणि आत जे आहे ते सेल्स असतात, त्याला आपण कॅव्हिटी म्हणतो किंवा ज्याला आपण बोन मॅरो म्हणतो. बोन मॅरो जे असतो तो आपल्याला हे सगळं तयार करतो. आणि बोन मॅरो मध्ये एक विशिष्ट प्रकारचे सेल्स असतात ज्यांना आपण स्टेम सेल्स म्हणतो. म्हणजे स्टेम सेल्स म्हणजे थोडक्यात काय आहे की बाबा, आता समजा फॉर एक्झाम्पल स्टमक आहे, ठीक आहे. स्टमक मधले सेल्स असतात पण ते स्टमक साठीच असतात, ते दुसरीकडे दिसत नाहीत आपल्याला. किंवा इथे जे सेल्स तयार होत असतील किंवा जे रेप्लिकेट होत असतील ते स्टमकच तयार करतात, त्याच्यातून स्टमकच होणार, बाकी काही होणार नाही. पण स्टेम सेल्स काय असतात, स्टेम सेल्स कुठल्याही ऑर्गनच्या सेल्सचं रूप घेऊ शकतात. म्हणजे ते त्याच्यामध्ये कन्वर्ट होऊ शकतात, ते न्यूरॉन्स मध्ये कन्वर्ट होऊ शकतात, मग त्या स्टमकच्या ह्याच्यामध्ये येऊ शकतात, मग त्यांची मसल होऊ शकते. तर मग हे जे स्टेम सेल्स असतात बोन मॅरो मध्ये, ते ब्लडचे वेगवेगळे सेल्स बनवतात. ब्लड मध्ये जास्त आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. आरबीसी प्लेटलेट मध्ये न्यूक्लियस नसतं, डब्ल्यूबीसी मध्ये असतं. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स बनवतात ते स्टेम सेल्स. आणि त्याला एक शब्द आहे, तो म्हणजे प्लुरिपोटेन्सी. पोटेन्सी म्हणजे काय, क्षमता, बरोबर आहे. पोटेन्सी किती असते, क्षमता. आणि प्लुरी म्हणजे काय, भरपूर.
प्लुरा म्हणजे भरपूर, प्लुरल सिंग्युलर आणि प्लुरल. प्लुरल म्हणजे भरपूर. प्लुरिपोटेन्सी, पोटेन्सी म्हणजे काय, क्षमता. भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्सचं मध्ये कन्वर्ट होण्याची क्षमता, त्याला आपण म्हणतो प्लुरिपोटेन्सी. प्लुरिपोटेंट स्टेम सेल्स असे सेल्स असतात बोनमध्ये. ठीक आहे. तर हा बोनचा खूप मोठा भाग आहे. आता त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की बाबा ऍक्सियल स्केलेटन आणि अपेंडिक्युलर स्केलेटन हे असतात. तर आता जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला कळेल की जसं म्हणजे ऑर्गन्स आहेत, ज्या पद्धतीचे ऑर्गन्स आहेत त्या पद्धतीचे थोडेफार बोन्सना काय म्हणतो, त्याला एक शेप आहे. फॉर एक्झाम्पल ब्रेन जो असतो तो आपला राऊंड शेप असतो किंवा ओव्हल शेप म्हणू शकता. तर आपली ही जी कॅव्हिटी आहे ती ओव्हल शेप आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपल्याला खाली माउथ पाहिजे, म्हणजे हे जे आहे तर हा सगळा टोटल तुम्ही जे म्हणाल ते स्कल आहे. ठीक आहे. आणि हा पुढचा बाजूला आहे तो फेस आहे. ठीक आहे. स्कल मध्ये वेगवेगळे बोन्स असतात, तुम्ही तुम्हाला सांगायला बसणार नाही, पण भरपूर प्रकारचे. फ्रंटल असतो, फ्रंटल म्हणजे पुढचा, टेम्पोरल म्हणजे इथला, ऑक्सिपिटल म्हणजे मागचा. ठीक आहे. पॅराइटल वरची, आणि त्याच्यामध्ये असतात सुचर्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर फेस तयार झालाय. मग फेस मध्ये काय आहे, हे इथं काय असतं, आईज असतात. त्यामुळे इकडे जे असतं ते ऑर्बिटल कॅव्हिटी ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. मग ह्याचं जे वरचा भाग जो आहे तो हा फ्रंटल बोनला बनवला. ह्याला आपण सुप्रा ऑर्बिटल रिच म्हणतो. सुप्रा म्हणजे वरती, ऑर्बिटल म्हणजे डोळे, आणि रिच म्हणजे असं पुढे आलेले रिच. तुम्ही तुमच्या ह्याला बांधकाम करून बघू शकता, इथे रिच आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार की सुप्रा ऑर्बिटल रिच ही वर्ण बनते. आणि इन्फ्रा ऑर्बिटल रिच हा जो बोन आहे तो कुठला आहे, हा झॅगोमॅटिक बोन. ठीक आहे. थोडीशी बोनची नावं कशी जरा वेगळी आहेत, पण ते तुम्हाला जेवढं जास्त तुम्ही त्याचा अभ्यास कराल ना तर तुम्हाला लक्षात राहील. झॅगोमॅटिक बोन असेल, मॅक्झिल आहे, हे मॅन्डिबल आहे. मॅन्डिबल खालीवर झाल्यामुळे आपण बोलू शकतो, आपण खाऊ शकतो. हे जे आहे ते टीथ आहे. ठीक आहे. जर तुम्ही वर्टेब्रल कॉलम, आता हा सगळा वर्टेब्रल कॉलम आहे, तर इथून खाली सगळा वर्टेब्रल कॉलम चालू होतो. मेन म्हणजे सपोर्ट आणि बॅलन्स आणि वेट बिअरिंगचं काम जे आहे ते वर्टेब्रल कॉलम. आपलं जे पूर्ण जो भार आहे ना तो आपला वर्टेब्रल कॉलमवर आणि आपल्या खालचे जे सगळे भाग आहेत किंवा फिमर आणि हे सगळे जे बोन्स आहेत तर त्याच्यावर पडतो. तर तुम्ही जर कंपॅरिझन करून जर बघितलं तर इथं जसे बोन्स आहेत तसेच खाली आहे. इथे एक बोन आहे फिमर, हे ह्युमरस, इथं आहे फिमर, इथं रेडियस हललाय, इथं टिबिया फिब्युला आहे, आणि जसे हात आहेत तसेच पाय, नाव वेगळे पडतो. पण तुम्ही जर बघितलं इथले बोन्स जे आहेत ते छोटे किंवा जे कमी जाड आहेत किंवा कमी ज्याला आपण म्हणतो ज्याची विड्थ कमी आहे. इथून जर बघितलं तर ते तुम्ही मोठे आज जर तुम्ही हेड बघितला, रेट्रोकॅन्टर, लेसट्रोकॅन्टर बघितलं, हा जो भाग बघितला तर मोठे का, कारण का ह्यांना वेट बेअरिंग करायचं, फक्त मुवमेंट करायचे नाही, वेट बेअरिंग पण करायचं. म्हणून त्यांना जास्त स्ट्रॉंग बनवलं जातं की जेणेकरून आपला भार ते पेरू शकतो. म्हणजे तुम्ही विचार करा, आता आपण म्हणजे पूर्वीची लोक 100 किलो 150 किलो एवढे असायचे, त्यांचा भार कुणाला सहन करायला लागायचं, पायांना सहन करायला लागायचं, बोन्सना. तर त्या पद्धतीने बोन्स बनवले गेले आणि त्याच पद्धतीने आपला वर्टेब्रल कॉलम बनवला गेला. जर तुम्ही जर वरून खाली जर जाताना बघितलं तर खाली जेवढा वर्टेब्रल कॉलम जातो त्याची विड्थ वाढते, जाडी वाढते, कारण का इथं जे आहे ते सगळा वेट बेअरिंगचा भाग आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जो वर्टेब्रल कॉलमचा जो कर्व आहे, ठीक आहे, तर ते वेगवेगळे कर्वचे जातात. वर्टेब्रल कॉलमला 4 गोष्टींमध्ये डिवाइड केले जातात. एक म्हणजे सर्वायकल, जो मानेपासून, ठीक आहे, मधला हा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो, थोरॅसिक कॅव्हिटी, आणि नंतर हे थोरॅसिक वर्टेब्रा आहे 12. त्याच्यानंतर इथला जो भाग असतो म्हणजे चेस्टच्या खालचा त्याला आपण लंबार रिजन म्हणतो. म्हणून हा लंबार, हे 5 वर्टेब्रा लंबारचे, आणि मग खाली जे असतं ते सॅक्रल वर्टेब्रा. ठीक आहे. तर ह्यांचे जे आहे ते विशिष्ट प्रकारचे कर्वेचर्स तुम्हाला दिसतील. म्हणजे आता हे जर कर्वेचर बघायला गेलं तर हे जे आहे ते इकडून असं झालेलं आहे कर्वेचर. ठीक आहे. मग त्याच्यानंतर वर्टेब्रल थोरॅसिक वर्टेब्रा परत असे गेले. ठीक आहे. म्हणजे ऑपोजिट साइड, म्हणजे पुढे गेले, थोडक्यात असे पुढे वाकले गेले. पहिला असा झालाय, परत असा झालाय, परत खालून असा गेला लंबार. ह्या कर्वेचरचं कारण असं आहे की जेणेकरून आपल्याला स्टँडिंग इरेक्ट पोझिशन, ज्याला आपण म्हणतो की आपल्याला 2 पायांवर उभारता यावं,
त्यावेळेला आपलं जे आहे ते खाली पडू नये म्हणून या प्रकारचे कर्वेचर्स दिलेले आहेत. जर पूर्ण जर असा पूर्ण एकच कर्वेचर असतं ना तर आपलं जनावरांसारखं झालं असतं, आपल्याला उभारता झालं नसतं. जनावरांचा जर तुम्ही वर्टेब्रा बघितला तर तो असा पूर्ण एकच कर्व असतो त्याला. आपल्याला इरेक्ट होता यावं, इरेक्ट म्हणजे सरळ अशा पद्धतीने, म्हणून मध्ये पण असे अपोजिट कर्वेचर्स दिले प्रत्येक वर्टेब्राला. सर्वायकल लास आहे, परत थोरॅसिक लास आहे, परत लंबार लास आहे, परत सॅक्रल लास आहे, जेणेकरून जे आहे आपलं जे इथलं वेट आहे ते प्रत्येकाला कॅन्सल होत जातं आणि आपण सरळ उभारू शकतो. तुम्ही बघा म्हाताऱ्या लोकांमध्ये हे कर्वेचर्स निघून जातं. म्हणजे सर्वायकल कर्वेचर असं होतं, इथं हंप येतो, इथं जो आहे तो हंप येतो, त्यामुळे ते मग जनावरांसारखे वाकून चालतात. ठीक आहे, तर हे कर्वेचर्स त्याच्यामुळे. लहान बाळं चालतात का? नाही चालत. पोटात असताना ते सरळ असतात का? नाही, ते असे असतात. त्यावेळेला त्यांचं कर्वेचर असतात. पण नंतर नंतर जेव्हा बाळ जन्माला येतं ना त्यावेळेला असे कर्वेचर्स येतात. ठीक आहे, म्हणजे सर्वायकल पुढे जातो आणि लंबारचा भाग पुढे जातो. बाकीचे कर्वेचर असे, म्हणजे थोरॅसिक वर्टेब्राचं कर्वेचर बघितलं तर असं आहे. ठीक आहे, सॅक्रलचं पण असं आहे. लंबारचं आत गेले, हा कर्व दिसतो तुम्हाला, आणि हा पण कर्व दिसतो. ठीक आहे, तर हे दोन्ही आत गेले. तर हे पहिल्यापासून आहे, हे पहिल्यासारखेच आहे असा. ठीक आहे, ह्याला कॉन्व्हेक्सिटी म्हणतो, तुम्हाला लक्षात आलं. ठीक आहे, तर ह्या कर्वेचर्स आपण काय म्हणणार? प्रायमरी, कारण ते पहिल्यापासून. हा भाग आत गेलाय, हा भाग आत गेलाय म्हटल्यानंतर ह्या कर्वेचर्सना आपण काय म्हणणार? सेकंडरी. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये ते फरक आहे. हे प्रायमरी कर्वेचर्स, हे सेकंडरी कर्वेचर्स. ह्याचं कारण काय आहे? स्टँडिंग इरेक्ट पोझिशन. ठीक आहे, वायवाला तुम्हाला प्रश्न पण हे विचारतात की हे कर्वेचर्स कसे झाले. ठीक आहे, तर मजेदार भाग म्हणून असं तुम्हाला वर्टेब्रल कॉलम देतात आणि ते तुम्हाला म्हणतात ट्रॉफी धरा हातामध्ये. ही वर्टेब्रल कॉलम म्हणजे एक प्रकारची ट्रॉफी धरल्यासारखं असते. ठीक आहे, मग आता हे रिब केज आहे. ठीक आहे, स्टर्नम हा मधला भाग आहे. इकडून रिब येतात, इकडून रिब येतो. रिबची अटॅचमेंट कुठं असते? वर्टेब्राला असते. प्रत्येक वर्टेब्राला एक रिब अटॅच असते. ज्या ज्या वर्टेब्रा तेवढ्या रिब्स आहेत. ठीक आहे, तर ही रिब अटॅच असते आणि ती रिब पुढे जाऊन स्टर्नमला अटॅच. पुढे पण तर काहीतरी असायला पाहिजे. ही इथं जर पोकळ असेल तर काय उपयोग आहे रिब केजचा? नाही ना उपयोग. ते हालेल ना पुढं, असं असेल. थोडक्यात काय, समजा मध्ये जर कुठला भाग नसेल तर ते असं हालेल. तर तसं नाही आलं पाहिजे, ते बरोबर स्टिक राहायला पाहिजे. म्हणून इथं पण एक बोन दिला आपल्याला, तो म्हणजे स्टर्नम. ठीक आहे, स्टर्नमचे वेगवेगळे पार्ट्स आहेत, बॉडी. ठीक आहे, ते चालू. तर मग त्याला मग काय आपल्याला थोडक्यात एक प्रोटेक्शन केज बनवली, जसा पिंजरा म्हणतो, ह्याला पिंजराच म्हणतात मराठीमध्ये. ठीक आहे, तर मग त्या पद्धतीचा आपण पिंजरा बनवलेला आहे. मग असं नाहीये की बाबा सगळ्या रिब्स ज्या आहेत त्या स्टर्नमला अटॅच होतात, असं नाही. खालच्या ज्या असतात 11, 12 ह्या फ्लोटिंग रिब्स असतात. ठीक आहे, ही इथं संपते रिब. ठीक आहे, आणि ही तर रिब संपते, पण हिचं जे आर्टिक्युलर जे असतात ते इथं अटॅच होतात परत. 10th रिबला 10th रिब अटॅच असते, 11, 12 फ्री असतात. ठीक आहे, मग त्याला म्हणून आपण काय म्हणतो? फ्लोटिंग रिब. 10th रिबला अटॅच असते. त्याच्यानंतर अजून काय सांगायचं? पेल्विस चे असे बोन्स आहेत. इलियम ह्याला म्हणतात, ह्याला इस्चियम म्हणतात, मागच्याला प्युबिस म्हणतात. तर हे सगळे जे बोन्स आहेत ते अशा पद्धतीनं स्ट्रक्चरली डिझाईन केले जेणेकरून आपल्याला बसता यावं. स्टँडिंगला मी तुम्हाला सांगितलं, बसताना जे आपलं जे वेट आहे ते सगळं जे असतं ते पेल्विसवर जातं. सगळं जास्त ते पेल्विसवर जातं. जेवढं वेट आहे खूप कमी टाचांवर जातं, बाकी सगळं पेल्विसवर जातं. मग विचार करा, जर 80-90 किलोचं वेट जर बेअर करायचं असेल तर तुम्हाला पेल्विस अशा पद्धतीनं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये इंटेस्टाईन जात आहेत, ह्याच्यामध्ये तुमचं किडनीचे ब्लॅडर वगैरे जात आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात, म्हणून मग ही पेल्विक कॅव्हिटी. आता हे पेल्विसचं सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, कुठं याचं महत्व आहे ते म्हणजे डिलिव्हरी. ह्याचे जे आहेत ते डायमीटर्स फिक्स्ड असतात आणि आपल्या बाळाच्या ह्याचे
स्कलचे पण डायमीटर फिक्स असतात. ते डायमीटर जर व्यवस्थित जुळले तर नॉर्मल डिलिव्हरी होते. नाहीतर मग बाळाचं डोकं जास्त मोठं आहे तर नाही होत, बाळ खाली निघत नाही. किंवा ही कमी आहे, पेल्विसचे हे डायमेन्शन्स कमी आहे, छोटे आहे पेल्विस, कॅव्हिटी आहे ती छोटी आहे, तर मग नाही. त्याला आपण काय म्हणतो, सेफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन. ठीक आहे. मग ते देवानं अशा पद्धतीनं बनवलंय की बाळाचं जे हा जो डिस्टन्स असतो तो 10 सेंटीमीटरचा असतो आणि इथं जे डायमीटर असतं ज्याला आपण ऑब्स्टेटिक कॉन्ज्युगेट म्हणतो ते पण 10 सेंटीमीटर असतं, जेणेकरून ते त्याच्यामधून पास व्हावं. सो म्हणजे अशा पद्धतीची ती प्लॅनिंग असते. त्याच्यानंतर मग खालचे बोन्स तसे वरचे बोन्स आहेत तसेच खालचे बोन्स, फक्त नाव फक्त बदललं. जेव्हा हा ह्युमरस आहे तर हा फिमर आहे. ठीक आहे. पण इथं जे आहे ते रेडियस आला आहे, इथं टीबीएस दिलं आहे. जेवढ्या वेळा तुम्हाला जास्त तुम्ही स्वतः बोलाल ना तेवढ्या जास्त तुम्हाला बोन्स लक्षात राहतात, नाहीतर लक्षात राहणार नाही. मग आता या बोन्सचे पार्ट्स पण आहेत. जर तुम्ही वरचा बघायला गेला तर ठीक आहे, ह्याला म्हणतात हेड, जे राऊंड असतं. ज्याचं काम काय असतं, फिरणे, इमोशन करू शकतो. ठीक आहे. तर हे रोटेटर व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय की वाटी ज्याला आपण म्हणतो, वाटी कशी फिरू शकते. आपण जर असं हे हेड आहे तर हे असं फिरू शकतो सगळ्या डिरेक्शन मध्ये. म्हणून ह्याचा भाग असा असतो हेड. हा पोर्शन हेड म्हणतो किंवा आपण हेड म्हणतो. त्याच्यानंतर परत मग इथं वेगवेगळे असतात, इथं ट्रोकेंट्रस असतात. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हा जो असतो ती बॉडी असते. ठीक आहे. अप्पर एंड, बॉडी किंवा शाफ्ट आणि लोअर एंड असे 3 भाग आहेत बोनचे. अप्पर एंड मध्ये हेड असतं, वेगवेगळे ट्रोकेंट्रस असतात. ट्रोकेंट्रस म्हणजे काय असते की बाबा इथं मसल्स अटॅच असतात. मग मसल अटॅच झाल्यामुळे ती मसल खेचत राहते ना, त्यामुळे अप्पर आलेले पोर्शन्स असतात, फक्त वर असे आलेले. ते मसल आपल्याला खेचते ना, समजा आता हे असं खेचत असेल तर एवढा भाग वर येतो ना, तर ते वर आलेले भाग जे असतात त्यांना आपण ट्रोकॅन्टस म्हणतो. किंवा इथं पण जे आहे, आता हा खूप मोठा गट्टू वर आला तर आपण याला ग्रेटर ट्रोकॅन्टर म्हणतो, कारण का इथं जवळजवळ 7 ते 8 मसल्स अटॅच असतात. त्याला खेचल्यामुळं तो वर येतो. हा जो आहे तो शाफ्टचा भाग आणि खालचा जो आहे तो लोअर एंडचा भाग. मग लोअर एंड मध्ये वेगवेगळे आर्टिक्युलर प्रोसेस असतात, तिथे जॉईंट्स तयार होतात. मग इकडं जे आहे ते तुमचे कार्पल्स, मेटाकार्पल्स आणि फॅलेंजेस, खाली टार्सल्स, मेटाटार्सल्स आणि फॅलेंजेस सगळं सेम होते. त्याच्यात पण फंक्शनिंग वगैरे सेम आहे. आणि त्याच्यानंतर एवढंच तुम्हाला बोन्स बद्दल लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरी एक गोष्ट बोन्स बद्दल लक्षात ठेवायची असते ती म्हणजे मसल्स कुठल्या अटॅच. आता तुम्हाला जसं जसं अभ्यास करत जाल तुम्ही तसं तसं तुम्हाला मसलची अटॅचमेंट कळेल. आणि त्याच्यानंतर अजून काय तसं आणि रिलेशन्स, कुठली नर्व कुठून पास होते, आर्टरी कुठून पास होते. समजा बोन फ्रॅक्चर झाला, समजा आता इथं आहे तर इथं तुम्हाला बघू शकता तर इथे एक ग्रूव्ह असते, अशी ग्रूव्ह आहे. त्या ग्रूव्हला आपण काय म्हणतो, रेडियल ग्रूव्ह म्हणतो, कारण का इथून रेडियल नर्व पास होतो. समजा इथून बोन फ्रॅक्चर झाला तर कुठली नर्व डॅमेज होणार, रेडियल. रेडियल नर्व डॅमेज झाल्यामुळे काय होतं, त्याला तुम्ही ठीक आहे. मग अशा ते जे आहे तर असे काही फंक्शन्स आहेत की बाबा इथून नर्व पास होते, इथून पण नर्व पास होते, इथून नर्व पास होते, मीडियम नर्व जे असते ते इथून पास होते, इथून रेडियल नर्व पास होते, रेडियल नर्व पास झाले तर डिस्ट्रॉप होणार. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. तर मग बाकी बोन्स मध्ये एवढं काही जास्त महत्वाचं नाही, पण हेच गोष्टी महत्वाच्या. एक तर नेमिंग आलं पाहिजे सगळ्या बोन्सचं, जे अटॅचमेंट्स आल्या पाहिजे, कुठल्या कुठल्या मसल काय अटॅच आहे, आणि त्याच्यानंतर त्याचे जे रिलेशन्स आहेत, कुठली एखादी मोठी आर्टरी पास होते का, नर्व पास होते का, तर हे आपल्याला माहित असतं. आणि दुसरी एक गोष्ट तुमच्या वयासाठी जी रिस्पॉन्सिबल असते ती म्हणजे साईड डिटर्मिनेशन. मग साईड डिटर्मिनेशन म्हणजे कुठल्या साईडचा बोन आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही फिमर घेतला तर तुम्हाला पहिली गोष्ट विचारली जाते की फिमर कुठल्या बाजूचा आहे, राईट साईडचा आहे का लेफ्ट साईड. असं सांगायचं असतं की राईट साईड, तुम्हाला प्रूव्ह करायला लागतं की ते राईट साईड आहे. मग आता जर फिमर जर घेतला तर मग काय सांगायला लागतं की आता वेगवेगळ्या दिशा आहेत किंवा वेगवेगळ्या साईड्स आहेत. म्हणजे अँटेरियर, पुढचा जो साईड आहे त्याला अँटेरियर,
मागची जी साईड आहे त्याला आपण पोस्टिरियर म्हणतो, इकडची साईड आहे म्हणजे जवळची त्याला मीडियल म्हणतो, लॅटरल म्हणतो. ठीक आहे. तर ह्या सगळ्या ज्या आणि अप्पर एंड आणि लोअर एंड, तर ह्या 6 बाजू आहेत किंवा 6 दिशा आहेत, अँटिरियर, पोस्टिरियर, मीडियल, लॅटरल, अप्पर अँड लोअर. ठीक आहे. तर प्रत्येक किमान 3 दिशांना काय काय आहे बोन मध्ये, काय काय असतं हे सांगून तुम्हाला प्रूव्ह करावं लागतं की तो राईट साइडचा बोन. फॉर एक्झाम्पल आपण समजा राईटचा फिमर घेतलाय, तर आपल्याला हे सांगायला पाहिजे की अप्पर एंडला हेड असतं. ठीक आहे. आणि लोअर एंडला कॉन्डाइल्स असतात. हा पहिला प्रूफ झाला. दुसरा प्रूफ काय आहे, मीडियल आणि लॅटरल जे हेड असणार ते मीडियली असणार. ठीक आहे. आणि कॉन्डाइल्स वगैरे मोठे जे कॉन्डाइल आहे, इथे जी ग्रूव आहे कॉन्डाइल मध्ये ती लॅटरली असते. ठीक आहे. तर हे मीडियल लॅटरलचं झालं. अप्पर एंड लोअर एंडचं सांगितलं. आता अँटेरियर पोस्टीरियर. तुम्ही जर फिमर जर बघितला तर फिमर जो आहे, आता हा ठीक आहे म्हणजे रिअल फिमर जर बघितला तर तुम्हाला दिसेल की फिमर पुढं असा वाकलेला असतो थोडासा, त्याला आपण कॉन्व्हेक्सिटी ऑन द अँटेरियर साइड, किंवा ही जी ग्रूव असते ना ती पोस्टीरियर असते फिमरची. तर मग आपण असं सांगू शकतो की ही ग्रूव आहे पोस्टीरियरला, हा फिमर जो आहे अप्पर एंड जो आहे तो हेडचा आहे, आणि लोअर एंडला आहे तो कॉन्डाइल्स आहे, आणि त्याच्यानंतर मिडल साइडला हेड आहे, म्हणून हा फिमर राईटचा आहे असं सांगावं लागतं. दिस इज द साइड डिटर्मिनेशन पार्ट. मग ते तुम्हाला विचारतात की बोनचे पार्ट्स काय आहेत, मग ते सांगायला लागतं. त्याच्यानंतर नर्व्स कुठल्या आहेत, मसल्स कुठल्या अटॅच्ड आहेत हे सांगायला लागतं. आणि अजून काही असे काही स्पेसिफिक डिसऑर्डर्स आहेत का बोनचे, किंवा आता समजा फिमरच्या हेडचा एक स्पेसिफिक डिसऑर्डर काय, अव्हेस्क्युलर नेक्रोसिस, म्हणजे ब्लड सप्लाय कट झाल्यामुळं हे सगळं जे आहे ते इरोजन होऊन जाते. तर मग ते प्रश्न विचारू शकतात की बाबा फिमर हेड इज मोर प्रोन टू अव्हेस्क्युलर नेक्रोसिस. ठीक आहे. एवढंच महत्त्वाचं. अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला प्रत्येक सिस्टीमचा तर मग तुम्हाला जास्त उपयोगाचं. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर विचारा.